हॅलो फ्रेंड्स, मी राधा स्वागत करते तुमचं सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या आणि मोठ्या मापासाठी बाहीची कटिंग कशी करायची। तर सगळ्यात पहिले तर बघा, इथं मी पेपर घेतलाय आणि पेपरची जी आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड घडी करून घेतली आहे। तर ही पेपरची बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे पेपरची। तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, बाहीच्या उंचीचं माप टाकून घ्यायचे। म्हणजे जशी तुमची बाहीची उंची जर 8 इंच तयार असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आणि 9 इंचावर मार्किंग करायचे। तुमची जर 10 इंचाची बाही तयार असेल तर तुम्हाला 10 इंच आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून 11 इंचाचं मार्जिन जे आहे त्या ठिकाणी घ्यायचे। म्हणजे 11 इंचावर एक निशाण द्यायचे आणि बाहीची उंची 11 इंच घ्यायची। आता हे असं 1-1 इंचाने वाढवायचे। कशामुळे तर आपण जेव्हा समोरच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करतो तर ते शिलाई मार्जिन आणि बॅक साईडने जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो तेव्हा जातं आपलं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन। तर याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं असते। तुम्ही कोणत्याही बाहीचं कटिंग करा, प्रत्येक साईजसाठी हाच फॉर्म्युला आहे। जर तुमची बाही तयार 4 इंच असेल तर त्यात 1 इंच प्लस करायचं आणि 5 इंचावर मार्किंग करायचं। 6 इंच असेल तयार तर त्यात 1 इंच प्लस करायचं आणि 7 इंचावर मार्किंग करायचं। आणि जर तुम्ही बिना अस्तरचं जर ब्लाउज बनवत असाल तर समजा तुमची बाही तयार बिना अस्तरवर 7 इंच आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे ते ॲड करायचे। आता 2 इंच मार्जिन ॲड कशासाठी करायचे, आपली जी समोरच्या साईडनं हात शिलाई येते ना तर त्यात दुमडून घ्यायसाठी 1.5 इंचाचं मार्जिन असतं आणि शोल्डरच्या साईडनं असतंय अर्ध्या इंचाचं, जे आपण तिथं शोल्डर जोडतो त्याच्यासाठी। तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल। तर बघा, आता बऱ्याचशा महिलांना काय होतंय की खालच्या साईडनं जो आपला खोलीचा भाग आहे तो भाग किती घ्यायचा, कोणत्या साईजसाठी किती घ्यायचा, छोट्या मापासाठी किती घ्यायचा, मोठ्या मापासाठी किती घ्यायचा। तर समजा तुमची बाही आहे इथं तयार 6 इंच, त्यात प्लस 1 इंच केलं म्हणजे 7 इंचाची इथं बाही तयार झाली। आता हा फॉर्म्युला जो आहे तो प्रत्येक साईजसाठी सांगणार आहे मी। तर तयार बाही 6 असली तर त्यात 1 इंच मार्जिन ॲड करायचे आणि 7-7 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायची। तर बघा, मी इथे एक मार्किंग करून घेतली आणि आता इथे एक सरळ रेषा मारून घेते। तर हे झालं आपलं बाहीच्या उंचीचं माप। आता आपल्याला बाहीच्या रुंदीचं माप टाकायचे। आता रुंदीचं माप टाकताना काय करायचंय, तुमची छाती जर 32 ची असेल तर 32चा चौथा भाग घ्यायचा म्हणजे 8 इंचावर इथं मार्किंग करायची। आणि तुमची छाती जर 36 ची असेल तर तुम्हाला 9 इंचावर मार्किंग करायची। तुमची 40 ची असेल तर 10 इंचावर मार्किंग करायची। अशा पद्धतीने तुम्हाला रुंदीचं माप जे आहे ते टाकायचे। पण त्याच्यात जर तुम्ही शिलाई समजा छाती 36 ची आहे आणि शिलाई मार्जिन जर तुम्ही 2 इंच ॲड केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, अर्धा इंच वाढवून घ्यायचे। म्हणजे 9च्या ऐवजी 9.5 घ्यायचं। हे प्रत्येक साईजसाठी ह्याच पद्धतीने करायचं। मग छातीची साईज छोटी असो किंवा मोठी असो, 40 ची जर छाती असेल आणि जर तुम्ही त्याच्यात शिलाई मार्जिन जर 2 इंच ॲड केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 10 ची बाहीची रुंदी घेण्याऐवजी 10.5 ची घ्यायची, म्हणजे अर्धा इंच त्याच्यात वाढवायचे। तर हे तुमच्या लक्षात आलंच। आता इथं मी 10 इंच 40च्या साठी तर माप टाकते। तर बघा, छाती आहे 40, त्याच्यात आपलं शिलाई मार्जिन जे होतं ते 1.5 इंचावर घेतलं होतं आपण। तर इथं मी 10 इंचावर एक मार्किंग करते आणि समोरच्या साईडनं पण 10 इंचावर एक मार्किंग करते आणि या ठिकाणी एक चौकोनी बॉक्स तयार करून घेते। तर बघा, आता हा झाला आपला चौकोनी बॉक्स, ही आपली बंद बाजू आहे। मग आता आपल्याला इथं काय करायचंय, आपल्याला इथं खोली द्यायची असते। मग आता खोली किती द्यायची, तर 3 इंचावर द्यायची का 2.5 इंचावर द्यायची का 2 इंचावर द्यायची, हे प्रत्येक साईजसाठी वेगवेगळं माप येत असतं। म्हणजे खोलीची जी रुंदी आहे ती छोट्या मापासाठी कमी येते, मोठ्या मापासाठी जास्त येते। मग आता याच्यासाठी काय करते, तुम्हाला मी एकदम सोपा फॉर्म्युला सांगते की कशा पद्धतीने आपल्याला इथलची खोली जी आहे ती द्यायची।
तर बघा आपली इथं 40ची छाती, त्याचा चौथा भाग घेतला आपण 10 इंच. ह्या वरच्या टोकापासून म्हणजे जी आपली बंद बाजू आहे तिथल्या टोकापासून टेप आपल्याला इथं काय करायचं आहे, क्रॉस ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं क्रॉस ठेवला की जी 40ची छाती 40ची जी आपली छाती चौथा भाग घेतला 10 इंच, त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच वाढीव घ्यायचे. म्हणजे आपलं असं क्रॉसमध्ये 10.5 इंच जिथं येईल तिथं एक मार्किंग करायचे. तर बघा आता याचं हे झालं 10.5 इथं येते, तर इथं मी एक मार्किंग केली. आता याचं खोलीचं माप किती भेटलं आपल्याला इथं बघा, तर इथं भेटले 3.25 इंच. तर हाच फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक साईजसाठी वापरू शकता, छोट्या साईजसाठी सुद्धा आणि मोठ्या साईजसाठी सुद्धा. अगदी तुमची बाही 10 इंचाची जरी उंची असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. तर आता इथं 3.25 इंचाचं जे मार्किंग आले ना, इथं मी एक मार्किंग केले. आता इथून वरती काय करायचंय, 1.5 इंचावर एक मार्किंग करायचंय. आणि हे जे 1.5 इंचाचं मार्किंग केले ना, इथून वर आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचंय. आणि ही जी बंद बाजू आहे इकडून आपल्याला एक मार्किंग करायचे 2 इंचावर आणि दुसरं करायचं 1 इंचावर. तर हे 2 मार्किंग कशासाठी केले आपल्याला, तर एक फ्रंटचा शेप देण्यासाठी आणि एक बॅकचा शेप देण्यासाठी. तर बघा इथून 1.5 इंचापर्यंत हे जे मार्किंग आहे हे सरळच राहील. आणि आता इथून आपल्याला काय करायचं आहे, अगोदर बॅकचा शेप द्यायचा. तर बॅकचा शेप देताना ह्या 2 इंचाच्या मार्किंग पासून असा हलका हलका द्यायचा अशा पद्धतीनं. तर हा झाला आपला बॅकचा शेप. आणि आता आपल्याला हे 1 इंचाचं जे मार्किंग केलं इथून आपल्याला फ्रंटचं द्यायचं. तर हा झाला आपला फ्रंटचा शेप. तर हे 2 शेप देऊन झाले. इथं आपल्याला काय करायचं, दंडघेराचं माप टाकायचे. तर तुमचा दंडघेर जर समजा 12 इंच असेल तर तुम्हाला काय करायचंय, त्याचं हाफ करायचे म्हणजे 6 इंचावर मार्किंग करायचे. जर 14चा असेल तर 7 इंचावर घ्यायचे. 16चा असेल तर 8 इंचावर घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं मार्किंग करायचे. तर हा झाली दंडघेराची मार्किंग. तुम्ही ही कमी जास्त ठेवू शकता. तुम्हाला जर जास्त ठेवायची असेल तर जास्त ठेवा. आणि याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. तर हे मार्जिन तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा हे झालं आपलं बाहीचं पूर्ण ड्राफ्टिंग तयार. तर आता ह्याच पद्धतीनं जे ड्राफ्टिंग आहे तुम्ही प्रत्येक साईजसाठी करू शकता. हा एकदम बेस्ट फॉर्म्युला आहे बाही कटिंगचा. याच्यामध्ये कुठेही बाहीला चुन्या येत नाहीत, झोळ येत नाही आणि बाही जोडताना कुठेही कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. तर चला आता मी याची कटिंग करून घेते. तर आता बाही आधी ओपन करून घ्यायची आणि नंतरच फ्रंटची कटिंग करायची, फ्रंटच्या शेपची. तर बघा ही झाली आपली परफेक्ट बाहीची कटिंग. व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाहीत. तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.